हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ऐका, प्रथमतः चवळी आलेली आहे श्री शांताराम पवार गुरुजी यांच्याकडून ढोलकीपट्टूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे श्री बबन जाधव बेंजो मास्टर यांना देखील 100 रुपयाची पारितोषिक आलेले मंडळ आभारी आहे. हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम शाहिरी परंपरेला नम्र अभिवादन करून उपस्थित कलाप्रेमी बंधू आणि भगिनींना छोट्याशा शाहिराचा मानाचा मुद्रा. प्रतिवर्षाप्रमाणे मुक्काम तुळशी या ग्रामीण भैरवनाथ जन्म जत्रा उत्सव आणि त्याचप्रमाणे हनुमान जन्म उत्सव असा द्विगुणित उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. हा उत्सव साजरा करत असताना या ग्रामस्थांनी रसिकांच्या मनोरंजनासाठी 2 कलावंतांची या ठिकाणी निवड केली गेली आहे. परंतु 2 कलावंतांची या ठिकाणी निवड केली गेली असली तरी अनेक कार्यक्रम या रंगमंचावरती केले जातात आणि रंगवारी बरोबर करत असताना देखील या कार्यक्रमाचा मूळ मुद्दा ज्याला आपण आधारस्तंभ म्हणतो, केंद्रबिंदू म्हणतो आणि तो केंद्रबिंदू म्हणजे प्रश्न. आम्ही दोन्ही कलावंतांनी या ठिकाणी असा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे की ज्याला आपण हरजीत असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला गेला आहे. त्याचप्रमाणे वृक्ष आहे त्याला फुले फळं असल्याशिवाय त्या वृक्षाला शोभा येत नाही. त्याचप्रमाणे रसिक नसेल तर कलावंताला शोभा नाही आणि कलावंत नसेल तर रसिकांना देखील शोभा नाही. तेव्हा असं हे अतूट नातं आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जपणार आहोत. प्रथमतः या रसिक जनतेची सेवा करण्याची जी सुवर्ण संधी या तुळशी ग्रामस्थांनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांच्याबद्दल आम्ही कलावंत या ग्रामस्थांच्या हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्याचप्रमाणे आम्ही कलावंत ब्रह्मनिष्ठ गुणीराज हैबती महाराज यांच्या नामावळीतील
परमहंस गुरु गणपती महाराज यांच्या परंपरेतील शाही शीघ्र कवी शंकर बापूराव तेंडीवाले यांचे पट्टशिष्य दगडू कृष्णा बाळा काशीनाथ सह शाही शीघ्र कवी किसन सुरेश यांचे पट्टशिष्य रवींद्र नथुराम स दीपक सुरेश यांच्या आश्रयाखाली वावरत असणारे नवतरुण कलाकार शाहीर अभिषेक रत्नाकर स अनिल संदेश म्हणजे जन्मी देवी कला पद्धत मौजे गुरु आपल्या सेवेकरता हजर झालेली आहे. त्याचप्रमाणे आमची प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून या ठिकाणी शंभूराजू घराण्यातील पालेवाडी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तेव्हा त्यांचा परिचय ते आपल्या बारीमध्ये करून देतीलच. तेव्हा अशा ह्या दोन नौका त्या ठिकाणी सोडले गेले आहेत. त्याचप्रमाणे कलकीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही कलावंत एकमेकाला आपले प्रश्नपत्र आणि प्रमाणपत्र आम्ही द्यायचा आणि घ्यायचाही असतो. तेव्हा आम्ही दोन्ही कलावंतांनी ग्रामस्थांच्या आज्ञेनुसार आम्ही दोन्ही कलावंतांनी आपलं प्रमाणपत्र आणि आपली प्रश्नपत्र आम्ही पंचासोबत सादर केलेली आहे. तेव्हा अशा ह्या दोन नौका या ठिकाणी ज्या सागरामध्ये सोडलेल्या आहेत त्याला तीराला लावणं आपलं सर्वांचं काम आहे. तेव्हा एवढं बोलून मी माझ्या भाषणाच्या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हनुमंतरायाची जत्रा, त्या हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन हॅलो त्याचप्रमाणे गुरुवर्य तेडीवाले शंकर बापूराव यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या गावचे सुप्रसिद्ध शाहीर अर्जुन नथुराम हे गुरुवर्य यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या गावचे तमाम शाहिरी मंडळी यांना सुद्धा शाहिराचा शाहिरी मुद्रा आमच्या घराण्यातील मंडळी नागेश्वरीतील त्यांनाही शाहिराचा शाहिरी मुद्रा, त्याचप्रमाणे शंभूराजू घराण्यातील शाहिरांना शाहिराचा माजरा करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
शुभ कार्यासु सर्वदा सप्तसुराची सुमने मी देवा तुझ्या चरणाशी वाहिनी ध्यानी मनी चिंतनात तुझे रूप पाहिन मी रूप पाहताना गणराया तुझे गुण गाईन आराधना मी करतो स्वयंभू आराधना मी करतो स्वयंभू गजानना रे ईश्वरा तो धरा जोडून तुला करा उभा राही तो धरा जोडून तुला करा
जोडी भाव बंधना संकटी तुझे नारायण होण्यासाठी नारायण होण्यासाठी वरदान देणारा उभा राहितो धरा जोडून तुला करा उभा राहितो धरा जोडून तुला करा आम्ही भूमिपुत्र विनू सूत्र चालका आम्ही जय स्थळी भरून उरला तू माया बालका आम्ही भूमिपुत्र विनू सूत्र चालका जय स्थळी भरून उरला तू माया बालका लक्ष डोळी उभिरविसी लक्ष डोळी उभिरविसी लक्ष योगी यात्रा उभा राहितो धरा जोडून तुला करा उभा राहितो धरा जोडून तुला करा जेते काम तेते नाम तुझ उपाय शंकरराव सांगती शिशाला शुद्ध मनी पाये शंकरराव सांगती शिशाला शुद्ध मनी पाये जेते काम तेते
हा 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 पिंडी ब्रह्मांडी भरला स्मरला हो दोनाक्षर सारखे दोनाक्षर सारखे
ऐका, या चवळीचं सांगणं असं आहे, संदीप भागुराव जाधव, की सांगणं असं आहे ढोलकीपट्टू आणि बँजो मास्टर यांना, की तुमचा बँजो आणि ढोलकी उत्कृष्ट अशी वाजते, तर आमचे तुम्हाला रामराम सांगितलेलं आहे त्यांनी. का ग? कसं का? अगं तुला माहित आहे का? अगं सांगितल्याशिवाय कोणत्या गोष्टीची माहिती असते का? बरोबर आहे. अगं माझा असा विचार आहे, अगं कोणता तुझा विचार? की आज मथुरेच्या बाजाराला जायचं आहे. मग तुझा बाजार जायचा आहे? जायचं आहे. अगं जायचं खरं, हा पण बाजार आजचा बाजार वेगळ्या पद्धतीचा आहे. हा बरोबर का? अगं म्हणून तुला बरोबर घेऊन जायचं माझा विचार आहे. असं म्हणतेस? हा. पण आजचा मोसम हा फार वेगळा आहे. वेगळा आहे. बरोबर का? हा. या ठिकाणी संत समुदाय सगळं बसलेला आहे या ठिकाणी. बरोबर. आणि अशा संतांच्या सानिध्यामध्ये राहून त्या पद्धतीचा बाजार झाला पाहिजे, तरच त्या मालाला गिराईक लागल. आणि हल्ली माहिती आहे का तुम्हाला? हा अगं असा बराचसा समाज असा की ज्याला आपण संत समाज या मार्गाकडे वळलेला आहे. बरोबर. सत्संगाकडे. सत्संगाकडे. 80% हा समाज सत्संगाकडे वळलेला आहे. थोडासा राहिलो तो वर. बरोबर ऐकलं का? आणि अशा संतांच्या सानिध्यामध्ये राहून आपल्याला त्याच मार्गाने जायचं आहे. बरोबर आहे. बरोबर ना? परंतु ऐकलं का, की आपल्यामध्ये शहाणी नामदी अशी गवळ असायला पाहिजे. अगं ऐकलंस का? हा आपण जरी किती बाजार करत असलो, गेले आपण 30-40 वर्ष काय करत असाल. बरोबर. बरोबर ना? हा आणि बाजार करत असलो तरी पुढे जाऊन पुढे तरी अडचण येऊ नये बरोबर. याच्याकरता आपण आधीच तयारीत गेलेलं बरं. कारण की गुरुप्रमाणे ती मावशी असली पाहिजे. असली पाहिजे. बरोबर आहे. तरच ती मार्ग योग्य म्हणजे दाखवेल. पुढचा मार्ग ती योग्य आपल्याला दाखवी हा. अशा पद्धतीचा. म्हणून त्या मावशीला बोलून घेऊ. योग्य. अगं ए मावशी ग, मावशी ऐकलं का? बोल बोल. मावशी थोडीशी बिझीच आहे. अगं ऐकलंस का मावशीबाई? त्याला मला काय माहितीये का, हा ही बराचसा वेळ झालेला आहे. हा तो वेळेचा अभाव करून तू लवकर ये. अगं ए मावशी, मावशी मावशी बाजारातच गेले. इकडंच करते काय माहिती. अगं मावशी लवकर ये.
आमचा बाजार म्हणजे हा तसा फार जुना आहे, खूप जुना आहे. हा पण आज या स्टेजवर थोडासा माझा नाव आहे. अगं बाजार जुना. बरोबर होय होय. की जसं देश चालतो तसं आपण चालायचं, त्या मार्गाने चालायचं. होय होय. अगं मावशे, तुला आवाज देत होते हा. तर तू कशामध्ये गुंग झाली होतीस? मी काय बोलले, मी काहीतरी करीते. अगं पण नेमका काय? अगं माझा नवरा आहे हा 75-80 वर्षाच्या दरम्यान आहे. बरोबर मग त्याप्रमाणे माझं वय असेल की नाही? आहे दिसतोय. आहे ना. मग तो दिसतोय. त्याची थोडीशी तब्येत बिघडलेली आहे. हा तेव्हा त्याच्यासाठी मी सारवार करत होते. बरोबर आहे की या उन्हात जरा धावपळ इकडं तिकडं त्याच्यामुळे तब्येत बिघडते. होय. म्हणून तू त्यांना दवापाणी करत होतीस. दवापाणी करीत होते. अगं मावशे, ते जाऊ दे. आम्हा सर्व गवळणींचा विचार आहे की मथुरेच्या बाजाराला जायचं आहे, तर तू तुझं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. ठीक आहे. हा? चालेल. कारण आपला हा जरी आज नवा असला तरी आपला अनुभव जुना आहे. बाजार एकदम फर्स्ट क्लास होईल, काय काळजी करायची नाही. अगं मावशे, आम्ही आमचे अलंकार सांगतो. मावशे, आम्ही आमचे अलंकार सांगतो. अगं मी नेसले पातळ सूत आणि विक्रीला असं शुद्ध दूध घेतलेलं आहे. ठीक आहे. अगं मावशे, हा. तुझा पण अलंकार सांगितला पाहिजे. सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. माझा अलंकार एकदम साधा सोपा आहे. हा मी घेतले साधं सूत आणि विक्रीला खवा घेतलेला आहे. बरोबर. मावशे, तू म्हणतेस तुझा साजू नवा, तू विक्रीला घेतलास खवा, पण इकडे तुझा साज बघून मला वाटतंय सगळी तुझीच हवा. नक्कीच आज माझी हवा आहे. अगं मावशे, की जशी तू सांगशील त्या पद्धतीने मी जाणार आहे, तर ऐकून घे. हा, तू जरा आता पुढे ये, कारण जरा बदल झालेला आहे. कारण मावशीमध्ये बदल, बाजारामध्ये बदल. बरोबर आहे. वातावरण पण जरा बदललेलं आहे. म्हणून कसं आहे माहितीये का बुवा, आपल्याला बाजार करताना सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती याच्यातून बाजार करायचा आहे. बरोबर कसं आहे, ज्ञान गंगेत स्नान करू, शृंगार वैराग्य रूपी भरून, अग लागत चला कामा, सांगे सत्य भामा, आणि मार्गी जाण्याआधी सोहम नामा, ब्रह्ममय होऊन राधे गुण आठवा. अशा पद्धतीने आपल्याला बाजार करायचा आहे. कसा बाजाराला विकला कराया, प्रेम दूध साजवा. बाजाराला विकला कराया, प्रेम दूध ज्ञानगंगेत स्नान करून, शृंगार वैराग्य रूपी भरून, आणि लागा चला कामा, सांगे सत्य भामा, आणि मार्गी जाण्याआधी जपा सोहम नामा. आता नुसतं असं नाही, आणि ब्रह्ममय होऊन राधे एक गुण आठवा, आणि बाजाराला विक्रा करा
अशा पद्धतीने आपल्याला बाजार करायचा आहे. पुढे बाजार काय? करायचा आहे. चिंचिन कारवान टाळा ओंकार घाट हाळू चाला आला पुढे आवता विठो संगे देव तुर्या तारा मार्ग दाविती तारा पारा चैतन्याचा पुढे कसं आहे? आयच्या गावळणीच्या संग बाजार दाटवा बाजाराला विचार करा प्रेम दूध काय म्हटलेलं आहे बुवा? एक चौली आले. श्री चंद्रविजय यांची पत्नी इंद्रमती यांच्या स्मरणार्थ तमाशा मंडळाला 100 रुपयाचं पारितोषिक आले. तमाशा मंडळ त्यांचा आभारी आहे. ऐका, या चवळीचं सांगणं कोणाचा? बहुजन सामाजिक समाजसेवक महाड पोलादपूर वैद्यकीय मदत कक्षेचे सदस्य अत्याधिक विकास मंडळ कुडूक खुर्द श्री संदीप भागुराम जाधव की गंमत अशी ठासून झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या चवळीचं चांगलं गुणाचं आहे. बँजोवाले संदेश सर यांना सुजित जुळे आणि संपर्क शिर्के खेड यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. श्री भरत जंगम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ आभारी आहे. काय म्हटलेलं आहे बुवा? चिंचिन करवन टाळा ओंकार घाट हाळू चाला आला आला पुढे आउट म्हणजे या अभयारण्यातून जाताना आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल. कारण बरोबर आहे. तिकडे तिकडे जाशील तर तू कुठेतरी फसशील. म्हणून पुढे कसं आहे? निरंजनीला घ्याल संग ज्योती ब्रह्म होतील रंग. रंग येईल आदिवार. लक्ष
ज्योतिप्रभा होतील दंग रंग येईल आणि आणि वारो. कारण जी गवळण तू घेऊन येशील हा ती गवळण त्या निरंजनीप्रमाणे तेजोमय होणारी असावी. कोण आहे? ते कधी या सूर्याच्या मार्गाने जायचंय. बरोबर आहे. तुर्यार आणि प्राण सांगे दाखवून पुढे नीती मजला म्हणजे या तुर्याच्या मार्गाने जायचंय आपल्याला. आणि असंच पुढे जायचं आहे. हा ऐकलंस का त्या अशा गवळणी संघ अशा म्हणजे कशा? अशा गवळी म्हणजे कशा ज्या निरंजनीप्रमाणे तेजोमय होतील हा, अशा. आता अशा मनुष्या अशा गवळणी नको इथे बरोबर आहे. बाजार होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे कशा मी घेते तशा की निरंजनीला घ्या ग संघ ज्योतिप्रभा होतील रंग रंग येईल आणि वारं हो. आणि अलक्षीला लावा लक्ष आणि अगोचर या दक्ष पक्षपात नसते तिथे बरोबर त्या आहे. ठिकाणी पक्षपात नसावा. आणि नाहीच तिथे नसणारच. बरोबर अशा आहे. गवळणी घेऊन चला हा पुढे. मुक्ती सांगतसे चालो बोलते सर्वाने पाडो काढो विचार सत्य सगळो कृष्ण बोलो भाव सुरते त्याचे खोडो गाव संतोषी राजा धन्यवाद बाळकाशी नात म्हणे मार्ग असा दाटेवा बाजाराला विकरा कराया प्रेम दूध ऐकलं का मावशे की आपल्याला बाजाराला जायचं आहे. ठीक आहे. तो कधी घ्यायचा दही घ्या दही घ्या दूध घ्या, दूध घ्या. लोणी घ्या लोणी घ्या लोणी ऐका मी आहे सुद्धा दही घ्या दही घ्या गोकुळातून वाचलेला निघाला आहे तरी त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. लोणी घ्या लोणी परमात्मा भगवान श्रीकृष्णाला सांगितले पाहिजे. ऐका मी आहे परमात्मा भगवान श्रीकृष्ण जैत तई काष्टी भाषाने असा भरून उरलेला भगवान श्रीकृष्ण तरी आज सुदामाने का बरं आठवण काढली असावी. नमस्कार असो देवा आशीर्वाद असतो सुदामा. सुदामा माझी आठवण करण्याचे कारण 16,108 गवळणीचा मेळा गोकुळातून मथुरेला निघाला आहे तरी त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. सुदामा पण एवढ्या सगळ्या गवळणी तरी त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी आपलाही खरा होऊन नाही जवळपणी पाहिजे. देवा आपण तर दोघेच आहोत आपला तिसरा सवंगडी पेंड्या पाहिजे. हे बोलावून घे त्याला. अरे पेंड्या पेंड्या रे पेंड्या जत्रेला गेलाय की काय. पेंड्या अरे पेंड्या आला आला.
अरे ताय नाही काय काय अरे येते लोक कोण आले अरे लोक तर आहेतच आपले परमात्मा भगवान श्रीकृष्ण देव आले अरे बघ त्यांना आशीर्वाद असो अरे ताय नाही काय काय 16 शस्त्र 108 गवळणीचा मेळा गोकुळातून मथुरेला निघाला आहे तरी त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे अरे आपण तिघे जाऊन त्यांना अडवली पाहिजे आपण तिघेही जाऊया चला मग गई गा लोणी घा आरोळी येते आपण सर्वजणी आणि कोण आहे त्याला पटकन विचारून घेऊ. ठीक आहे. हा विचार मावशी. अगं मावशी थांब, तू चाललीस कुठं? मी चालले इकडे आणि जाणार तिकडे. ए चला गा. अगं मावशी असं नको सांगू, नीट तळ सांग, तू जाणार कुठे? मी जाणार मथुरेला. अगं तुला पुढे जाता येणार नाही, तुझा रस्ता प्रतिबंध केला आहे. आम्ही गोकुळातून येऊन मथुरेला दहीदूध विकण्यासाठी जातोय, परंतु तुम्ही कोण, तुमची आम्हाला ओळख ताबडतोब द्या. तर मावशी हा माझी ओळख तू पद्धतीनं जाईल. ठीक आहे. गोकुळी नंदन मी श्री हरी हो नाही देणार जाऊन वरुणी ग आणि कोट चालली वाट कशाचे भरुणी ग 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 अगं मी काय म्हणते, गोकुळी नंदन मी श्रीहरी नाही देणार जाऊन वरुणी ग आणि कोटे चालली माठ कशाचे भरुणी ग. या चवळीचं सांगणं आहे संदीप भागुराम जाधव, ही मावशी ही माझी बाल मैत्रीण आहे, तर उत्कृष्ट पद्धतीने काम झालं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. तर मी तुला काय म्हणते, म्हणजे तू अडवणार परंतु आलीस कोठून, जाणार कोठे आणि विक्रा कशाचं करणार, प्रश्न आहे. हा ते सांगून जायचं. हा नाही तर का हा की आपल्याला चाल नको, आपल्याला काहीतरी त्याच्यातला सारांश पाहिजे, हा महत्वाचा आहे. तर पुढं आपला परिचय ताबडतोब द्या. विश्वव्यापक भरून उरलो दशांगोटी सगुण निर्गुण मलाच म्हणती ओ आले अशी ही वाट धरुनी ग आणि कोटे चालली वाट कशाचे भरुणी ग कोटे चालली वाट कशाचे भरुणी ग कोटे चालली वाट कशाचे भरुणी ग
लोक भरून उरलो दशांगुणी दशखंड आणि तिने अवस्था त्रिकालामध्ये माझ्या या अखंड. आणि सगुण निर्गुण मलाच म्हणती अशी वाट धरून घे. बरोबर आहे. तू विहंगम मार्गाने जरी गेलीस तरी मी तिथे आहे. बरोबर आहे. हा. सगुण निर्गुण सगळ्यामध्ये मी भरून उरलेला आहे. बर तुमचं रूप मला व्यवस्थित दाखवा असं बरोबर आहे. माझं मत आहे. बर बरं का? सोहम शक्ती बसवे द्वार ते तुला प्रारब्ध कर्म जाती जीवित्व हो आले त्याचाच विक्रा करुणी ग आणि कोट चालली माटक जाते भरुणी कोट चालली माटक जाते भरुणी ऐका, या चवळीचं सांगणं कोणाचं आहे? भानुदास घराण्यातील गुरुवारी अर्जुन नथुराम सह गणपत पांडुरंग यांचे शिष्य शाहीर अनंत अर्जुन, शाहीर अनंत केंद्रे, शाहीर अर्जुनराव शिगवण यांच्याकडून कुडूक तमाशा मंडळाला 100 रुपयाचं पाठक 200 रुपयाचं पाठक झाले. मंडळ त्यांचा आभारी आहे. ऐकलं का बा? हा बोला शाहीर. की मावशी की या देवांची ओळख त्याने आपल्याला सांगितलेली आहे. देवा तुमचं रूप आम्हाला दिसलं आणि अजून काय विराट रूप असलं तर दाखवा नंतर. बरं का? परंतु की देवा आम्ही तुम्हाला शरण सर्वांनी मते आहे मावशी यांना आपण शरण जायचं आहे आणि थोडक्यात 2 ओळी आम्ही तुम्हाला फक्त देवा विनंती करणार आहे. बर बर. आले मी आले मी शरण जाण हे माझं वरदान. ऐकले का मावशे की देवाना सर्व गवळणींच्या वतीने शरण जा. देवा तुमचं सगळं रूप आम्हाला कळलेलं आहे तरी आम्ही तुम्हाला आता शरण जात आहोत. ठीक आहे तुम्हाला रजा आहे. ठीक आहे. या चवळीचं सांगणं कोणाचं? शाहीर विजय सुखदारे यांचं सांगणं कोणाला? तमासगिरी मंडळीला की कार्यक्रम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालला आहे असा शेवटपर्यंत करावा. होईल होईल.
या चवळीचं सांगणं आहे सुप्रिया चव्हाण की कार्यक्रम उत्कृष्ट चाललेला आहे, तर हे 500 रुपये त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. एक मिनिट, शक्तिवली मंडळीने आपण जो प्रश्न विचारला आहात त्या प्रश्नाचं आपण असं या ठिकाणी वाचन करायचं आहे गद्याच्या पद्यातून. त्यानंतर 1 वाजून 25 मिनिटांनी आपली बारी संपेल. तुरेवाल्या मंडळींनी तयार राहायचं आहे. हे पहा, की गैरगवळण हा भाग संपल्यानंतर, कारण तमाशा म्हटला तर त्या तमाशामध्ये एक केंद्रबिंदू आणि तो म्हणजे प्रश्न. आणि कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आपण प्रश्न विचारले जातात, मग तो साधा कार्यक्रम असो किंवा हर्जीचा असो. आणि त्याप्रमाणे आम्ही प्रश्नपत्र शाळेला दिलेला आणि आम्ही देखील रसिकांना कळावं याच्याकरता आम्ही थोडक्यात त्याचा उल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी कारण आम्ही कलगीवाले आहोत, प्रथम तुम्हाला आम्ही सांगतो इथं सलगी हा आमच्याकडं विषय नाही आहे. मग भले जो काय असेल तो निर्णय पुढे पंचमध्ये देतीलच, परंतु कलगी म्हटलं तर सलगी हा आमचा विषय नाही आहे. ऐकलं का शाहीर? हा, की एवढा सगळा जो समाज आहे जिथं सलगी झाले तिथं कलाकारांचे पाप वाढले. तर सलगी म्हणजे त्या एवढ्या जनतेला आपण फसवतो. बरोबर आहे. हा, म्हणून हार जीत हा कशासाठी, आणि सलगी झाल्याच्या नंतर आपला अभ्यास सुद्धा थांबतो. बरोबर आहे. आपल्या बुद्धीला जंग लागते. त्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे तर तसं काही न, आणि तेवढं आमच्या रक्तामध्ये नाही. त्याचा परिचय आपले पंच कमिटी आपल्याला नंतर देतीलच. तेव्हा आम्ही प्रश्न काय विचारलाय हे रसिकांना कळावं याच्याकरता आम्ही थोडक्यात त्याचा उल्लेख करणार आहोत. काय शाहीर माहिती आहे का, हा. की आजचा कार्यक्रम अर्जितचा आहे आणि पंच कमिटी हो, बसलेली आहे, ते न्याय देणारच सकाळपर्यंत. आता आपला टाइम संपत आलेला आहे. तो प्रश्न आपण फक्त रसिक प्रेक्षकांना समजावे म्हणून फक्त वाचून दाखवायचा आहे. प्रश्न असा आहे, 10 मिनिटं आहेत ना? हो, 10 मिनिटं आहेत का? आहेत ना 10 मिनिटं? शाहीर साज घालून आलो तुळशी गावी हो गाया. अरे रसिक जनाला करतो मुजरा रंगभूमीचा हो गाया. शाहिरी साज घालून आलो तुळशी गावी हो गाया. त्याच्या पुढे आणि रसिक जनाला करतो मुजरा रंगभूमीच्या टाया. या रंगभूमीवरती शाहिराला मुद्रा करून हा, रसिक जनतेला मानाचा मुजरा करून आपण विषय सोडत आहोत. हा. त्याच्या पुढे ग्रंथाद्वारे प्रश्न विचारतो रणांगणी तुम्ही आया. आणि सत्य जबाब देणार तुम्ही जाऊ जाऊ हो, काय म्हटलं? ग्रंथाद्वारे प्रश्न विचारतो रणांगणी तुम्ही या. त्याच्या पुढे आणि सत्य जबाब देणार तुम्ही नका जाऊ हो वाया. बरोबर आहे. आता सामना हाताचा आहे. हा. तर सत्य आणि असत्य सत्य आणि असत्य तर पंच कमिटी समोर आहेस, हा जे होणार आहे. हाय, एक भक्त गुरुपाशी जातो दर्शनाची मूळ पाया.
बुवा हा, बोला. एक भक्त गुरुपाशी जातो दर्शन मूळ पाया तिथे पुढे आणि पाय गड्या कोण घालतो गोळ रिंगणाची माया. एक भक्त आपला हा, बरोबर आहे. गुरुपाशी जातो. गुरुपाशी जातो आणि काय? दर्शन दर्शन हा मूळ पाया असतो, त्याचा उद्देश हा. असतो. आणि पायगाड्या तिथे पडतात. हा तो रिंगण तिथे मांडलेला आहे. पहिलाच रिंगण. हाय, गुरु आणि भक्ताचे नाव सांगावे श्री गुरूंची हो छाया. आणि शिवरात्रीचा दिवस अविरत आहे हो कसं आहे. काय म्हटलंय? गुरु आणि भक्ताचे नाव सांगावे श्री गुरु छाया आणि शिवरात्रीचा दिवस विरत चालाया. बरोबर बरोबर गुरु आणि भक्ताचे नाव सांगायचे सांगायचे आहे. आणि भेटीचे ठिकाण सांगा जनात तुम्ही कविराया. आदर राखून प्रश्न विचारतो नागेशाची हो काया. काय म्हटलंय? भेटीचे ठिकाण सांगा जनात तुम्ही कविराया. त्याच्या पुढे आणि आदर राखून प्रश्न विचारतो नागेशाची काया. हा आणि हा शिवरात्रीचा दिवस होता. हा शिवरात्रीचा दिवस. आणि भेटीचे ठिकाण जनात सांगा तुम्ही कविराया आणि आदर राखून प्रश्न विचारतो नागेशाची काया. इथं पुढं म्हणून आहे. पुढं कसं आहे ऐकून पुढं घ्या. कसं आहे? दीपक सुरेश नतु रवी गुरुवर गुरूंची आहे ही छाया. आणि अभिरत नाद सभेला आले पाव हो ऐकलं का शाहीर? हा बोला. पद्यामध्ये जरी आपण कविता गायली बरोबर आहे. तरी अचूक असा प्रश्न आपला काय आहे हे रसिकांना सुद्धा कळायला असायला कळायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून हा. अचूक प्रश्न असा आहे, एक भक्त आपल्या गुरुला शिवरात्रीच्या दिवशी भेटीला जातो, बरोबर आहे. त्यावेळी त्याला पायघड्या पडतात व त्या ठिकाणी गोल रिंगणही होते रिंगण होते. हा असं कथानक आहे. कथानक आहे. तर आपल्याला आपण काय विचारलं आहे या कथानकेमध्ये हा हा की त्या गुरुचे नाव काय, बरोबर आहे. त्या भक्ताचे नाव काय, गुरुची व भक्ताची भेट कोणत्या ठिकाणी होते, ते ठिकाण कोणते, हो. आणि त्या भक्तासाठी कोण पाय गाड्या घालतो त्याचं नाव काय. म्हणजे असे 4 प्रश्न या कॉपीमध्ये या म्हणजे प्रश्न विचारलेला आहे. विचारलेलं आहे. त्या प्रश्नामध्ये आम्ही 4 असे तुम्हाला मुद्दे मांडलेले. आणि हा शेवटचा मुद्दा म्हणजे आम्ही त्या प्रश्नाच्या कॉपीवरती एक टीप दिलेली आहे दिलेली आहे. की आमच्या उत्तराप्रमाणे उत्तर असेल तरच मान्य केले जाईल, अन्यथा मान्य केले जाणार नाही. नाही बरोबर आहे. हा. वेळ आपली जवळजवळ संपलेली आहे. 5 मिनिट.
बोला. रंगत आणि संगत झालेली आहे झालेली आहे, आणि आपली वेळ पण संपलेली आहे. संपलेली आहे. आणि तिकडून इशारा आलेला आहे. तर कारण आपल्याला- काय आहे, हा आज बऱ्याच वर्षांनी हा या हनुमान जयंतीचा आज हनुमंताचा शनिवार आलेला आहे. बरोबर आहे. बऱ्याच वर्षांनी आणि असा योग यावा लागतो. शनिवार पण आला आहे आणि माझ्या ह्या तिघांचं लक्ष पण लय बारीक आहे. बारीक आहे. त्यामुळे जरा टेन्शन. म्हणून आज या हनुमंतरायाच्या जयंती निमित्तानं, जन्म उत्सवानिमित्तानं आपल्याला अशा पद्धतीनंच एकदम रंगत अशी आणूनच बारी काढायची आहे. माता अंजनीचा सुत हो रामाचा हो दूत, असा हनुमंत गुणवंत डंका वाजले. असा हनुमंत गुणवंत डंका वाजले. अंजनीचा सुत, रामाचा दूत, गुणवंत डंका वाजले. हॅलो.